आज परत मी तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ आणलेला आहे, मिक्स डाळींचे कांदा पकोडा। याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत। मी मुगाची डाळ याच्यामध्ये जास्त घेतली आहे आणि बाकीच्या डाळी थोड्या थोड्या म्हणजे अर्धी अर्धी वाटी घेतल्या। नंतर त्या रात्री भिजत टाकल्या, सकाळी पाण्यातून काढून त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढल्या, 2-3 पाण्याने धुतल्या, नंतर मिक्सरमधून काढल्या आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे पदार्थ टाकले। हळद, तिखट, नंतर हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आलं त्याचं बारीक करून टाकलं आहे, मीठ टाकलंय चवीपुरतं आणि कांदा मी याच्यामध्ये भरपूर टाकलाय, कारण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कांदा आवश्यकच असतो खाणं, म्हणजे ऊन लागत नाही असं म्हणतात। तर आता मी तेल ठेवलं आहे तापवायला। ते थोडंसं तेल तापलं की मग त्याच्यामध्ये आपण बारीक पकोडे, वडे करण्यापेक्षा याचे पकोडे खूप छान लागतात। मिक्स डाळींचे वडे तर आपण नेहमीच करतो, त्याच्यामुळे आता हे असे मिश्रण व्यवस्थित कालवायचं एका ठिकाणी आणि तेल तापलं का बघायचं, थोडंसं टाकून तापलंच आहे ते। आता छोटे छोटे पकोडे त्याच्यात टाकायचे, एकदम खमंग लागतात हे कांदा पकोडा आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात। आणि उन्हाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही हे आंब्याचा रस किंवा दही किंवा चिंचवणे कशाही सोबत तुम्ही ते खाऊ शकता। मंद आचेवर ते तळून घ्यायचे। जास्त जर मोठा गॅस केला तर ते काळे होतात, पण आपल्याला असं वाटते की खूप तळल्या गेले, पण तसं नसतं ते। आतून ते थोडे कच्चे राहतात आणि कडवट लागतात। हळूहळू याचा रंग ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे। आणि मी इथे ही डिश तयार केली, ह्याच्यामध्ये दही साखर आहे, आंब्याचा रस आहे आणि चिंचवणी आहे। चिंचवणी पण खूप छान झालेली आहे। त्याच्यामध्ये मी चारोळ्या, विड्याचं पान, थोडासा कात, चुना, चिंच, गूळ सर्व टाकलेलं आहे। आणि आंब्याचा रस तर सगळ्यांना आवडतोच। याचा आता हळूहळू रंग बदलत आहे, हा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे मंद आचेवर। अशाच आता नवीन नवीन रेसिपीज मी टाकणार आहे यूट्यूबवर। माझं यूट्यूबवर अशी मी स्मिता या नावाने यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही बघितलं असेलच। त्याच्यासाठी छान छान जोक्स आहे, गोष्टी आहे, पदार्थ आहे, आमचे महिला मंडळाचे भजनं आहेत आणि त्याला रिस्पॉन्सही चांगला आहे, चांगले सगळे खूप जण बघतात। आणि आता उन्हाळा असल्यामुळे आता मी हे नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करते आहे। आता हे झालेच आहे, समजा ते ब्राऊन कलर आला याचा, थोडेसे आणखी होऊ देते। झाले, तर गॅस बंद करते आणि ही डिश मध्ये काढून घेते का। आणि ही जी आपण डिश डेकोरेट केली आहे त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचे। आणि इथे गॅस जवळ हे खायचं नाहीये। आता ही डिश घेऊन जायची आहे छानपैकी बाहेर टेबल खुर्ची आणि थंड वारा। आणि आमच्या इथनं बाहेरचं बघा इतकं सुंदर दृश्य दिसते आहे, छान कबूतर, चिमण्या, पोपट सगळे पक्षी दिसतात। आणि अशा वातावरणात जर ही गरम गरम पकोडे ही डिश असेल तर खाण्यात मजाच। मी आता एक पकोडा खाते, कसा झाला बघते।
खूपच मस्त. धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.